हे दोन इलेक्ट्रॉन शेअर होतील, हे दोन इलेक्ट्रॉन्स काय होतील, शेअर होतील. ओके, या पद्धतीने हे दोन इलेक्ट्रॉन शेअर केलेले ते म्हणजे या पद्धतीने क्लोरीनचं इथे ऑक्टेट कंप्लीट होईल. क्लोरीनचं काय कंप्लीट होईल, इथे ऑक्टेट कंप्लीट होईल. बघा तुम्ही क्लोरीनवरती इथे 6 इलेक्ट्रॉन आहे आणि हे दोन इलेक्ट्रॉन यांनी शेअर केलेले ते, एक इलेक्ट्रॉन फॉस्फरसचा, एक इलेक्ट्रॉन क्लोरीनचा. या पद्धतीने इथे ऑक्टेट कंप्लीट आहे, इथे ऑक्टेट, इथे ऑक्टेट, ऑक्टेट, ऑक्टेट. पण जो सेंट्रल फॉस्फरस ॲटम आहे, सेंट्रल फॉस्फरस ॲटम त्याच्यावरती किती इलेक्ट्रॉन आहे, 2, 4, 6, 8 आणि 10. 2, 4, 6, 8 आणि 10 म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन्स आहे सेंट्रल ॲटमवरती, 10 इलेक्ट्रॉन्स. ऑक्टेटसाठी किती पाहिजेत, 8 इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड आहे. इथे किती आहे, 10. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, एक्सपांडेड ऑक्टेट. म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे, एक्सेस इलेक्ट्रॉन असेल, 8 पेक्षा जास्त. ओके, ही झाली सेकंड कंडिशन. त्याच पद्धतीने जे काय SF6 आहे, SF6 मध्ये सल्फरवरती किती इलेक्ट्रॉन असणारे, 12 इलेक्ट्रॉन्स. IF7 मध्ये आयोडीनवरती असणारे 14 इलेक्ट्रॉन्स. ते एक्झाम्पल्स तुम्ही लिहू शकता, इझिली तुमच्या लक्षात येईल. ओके, या पद्धतीने ही झाली सेकंड कंडिशन, ही झाली सेकंड कंडिशन. आता त्याच्यानंतर थर्ड कंडिशन असेल सुडो इनर्ट गॅस कन्फिगरेशन. सुडो इनर्ट गॅस कन्फिगरेशन. ऑक्टेट रूलचं थर्ड लिमिटेशन काय आहे, सुडो इनर्ट गॅस कन्फिगरेशन. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कॅटायन्स विल हॅव 18 इलेक्ट्रॉन्स in their outermost shell, in their outermost shell. सुडो इनर्ट गॅस कन्फिगरेशन म्हणजे कॅटायन जे असेल ना त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन असतील. आउटरमोस्ट शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन. सपोज एक्झाम्पल आहे गॅलियम. गॅलियम 3+, त्याच्यानंतर एक कॉपर प्लस, Ag+. ओके, या पद्धतीने Zn 2+. या पद्धतीने हे जे कॅटायन्स आहे याच्यामध्ये काय असणार आहे, आउटरमोस्ट शेलमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन. सपोज गॅलियम कन्सिडर करूयात अगोदर. गॅलियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 3d10, 4s2, 4p1, 4s2, 4p1. व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, आता बघा ही फोर्थ शेल आहे म्हणजे आउटरमोस्ट शेल आहे. किती इलेक्ट्रॉन आहे, 3 इलेक्ट्रॉन्स आहे. गॅलियम 3+, 3+चा मिनिंग काय आहे, आउटरमोस्ट शेलमधून 3 इलेक्ट्रॉन लॉस होतील. 3 इलेक्ट्रॉन लॉस झाल्याच्या नंतर कोणती शेल राहिली ते 3s2, 3p6 आणि 3d10. कारण ही फोर्थ शेल होती, त्याच्यामधले सर्व इलेक्ट्रॉन लॉस झाले. 3च इलेक्ट्रॉन आहे, तिन्ही पण लॉस झाले. मग त्याच्यानंतरची शेल कोणती असणार आहे, 3s2, 3p6, 3d10. या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे टोटल, 2 + 6 8 + 10 18 इलेक्ट्रॉन. इट इज कॉल्ड ॲज सुडो इनर्ट गॅस कन्फिगरेशन. म्हणजे काही कॅटायन्स असे असेल का ज्याच्यामध्ये काय असणार आहे, आउटरमोस्ट शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन. आउटरमोस्ट शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर फोर्थ लिमिटेशन इज कॅटायन्स हॅविंग इलेक्ट्रॉन between 9 to 17 in the outermost shell. असे काही कॅटायन्स आहे का त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असेल, 9 to 17. समजा त्याच्यामध्ये दिलेलं आहे एक्झाम्पल मॅंगनीज 2+, आयर्न 2+, किंवा Fe 3+. ओके, या पद्धतीने. सपोज आपण कन्सिडर करूयात आयर्न, ॲटॉमिक नंबर 26,
1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 4s2 3d 3d6. ओके, या पद्धतीने. आता सपोज 3d6 अगोदर लिहूयात आपण आणि 4s2 नंतर लिहूयात. 3d6 आणि 4s2 या पद्धतीने. आता ही आउटरमोस्ट शेल आहे. आउटरमोस्ट शेलमध्ये किती आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहे. ओके, आणि सपोज आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहितोय Fe3+चं. 3+चं मिनिंग काय आहे? आउटरमोस्ट शेलमधून 3 इलेक्ट्रॉन लॉस होतील. इथून 2 इलेक्ट्रॉन लॉस होतील आणि इथून किती इलेक्ट्रॉन लॉस होईल? 1 इलेक्ट्रॉन. मग इथे किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहतील? 3s2 3p6 आणि इथे किती असणार आहे? 3d5. कारण इथून 1 इलेक्ट्रॉन लॉस झाला आणि इथून 2 इलेक्ट्रॉन, असे टोटल 3 इलेक्ट्रॉन लॉस झाले. आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 2 + 6 8, 8 + 5 13. याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहे? 13. म्हणजे इन बिटवीन 9 to 17. इन बिटवीन 9 to 17. ओके, या पद्धतीने. आणि लास्ट कंडिशन इज ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स. लास्ट वन इज ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स. ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स. सेंट्रल ॲटम जो असेल ना, सेंट्रल ॲटम विल हॅव अनपेअर्ड और ऑड इलेक्ट्रॉन. सेंट्रल ॲटमवरती काय असणार आहेत? ऑड इलेक्ट्रॉन. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल आहे NO2. ओके, या पद्धतीने. NOचं एक्झाम्पल बघूयात आपण. नायट्रोजन आणि ऑक्सिजन. ॲटॉमिक नंबर नायट्रोजनचा 7, 1s2 2s2 2p3. आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 5 इलेक्ट्रॉन्स. आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 5 इलेक्ट्रॉन. सपोज 2 4 आणि 1 5. ऑक्सिजन 8, 1s2 2s2 2p4. आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? टोटल 6 इलेक्ट्रॉन. 2 4 आणि 6 या पद्धतीने. आता हे काय करणार आहे? नायट्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजनचे 2 इलेक्ट्रॉन्स शेअर होतील. शेअर झाल्याच्या नंतर सपोज या पद्धतीने फॉर्म होईल. म्हणजे काय होईल? ऑक्सिजनने हे 2 इलेक्ट्रॉन शेअर केलेत, नायट्रोजनने हे 2 इलेक्ट्रॉन शेअर केलेत. ओके, या पद्धतीने फॉर्म होईल. ओके, मग आता ऑक्सिजनवरती किती इलेक्ट्रॉन्स होतील? टोटल 2 4 6 आणि 2 8. म्हणजे ऑक्सिजनवरती असेल 8 इलेक्ट्रॉन आणि नायट्रोजनवरती किती असेल? मग 2 + 2 4 5 6 आणि 1 7 इलेक्ट्रॉन. म्हणजे सेंट्रल ॲटमवरती काय असणार आहेत? 7 इलेक्ट्रॉन्स. ओके, या पद्धतीने. आता बघा याचा मिनिंग काय आहे? लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल. आपण अगोदर ऑक्टेट रूल बघितला. ऑक्टेट रूलमध्ये आपण काय बघितलं? का ॲटम्स ज्यावेळेस कंबाईन होईल त्यावेळेस मॉलिक्यूल फॉर्म होईल आणि त्या ॲटमचं ऑक्टेट काय होईल? कंप्लीट होईल. त्या ॲटम्सचं ऑक्टेट कंप्लीट होईल. हा काय आहे? ऑक्टेट रूल आहे. पण त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स अशा आहेत का जिथे ऑक्टेट कंप्लीट होत नाही, तरी पण तिथे काय होतात? मॉलिक्यूल फॉर्म होतात. ऑक्टेट कंप्लीट होत नाही, ऑक्टेट रूल फॉलो केला जात नाही, तरी पण तिथे स्टेबल मॉलिक्यूल तयार होतात. म्हणजे टोटल 5 रिझन्स आहे. इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजे ॲटम असतील, कंबाईन होतील, मॉलिक्यूल फॉर्म होईल, पण सेंट्रल ॲटमचं ऑक्टेट इनकम्प्लीट असेल. म्हणजे सेंट्रल ॲटमवरती 8 इलेक्ट्रॉन नसतील. एक्सपांडेड ऑक्टेट. एक्सपांडेड म्हणजे ॲटम्स असतील, कंबाईन होईल, मॉलिक्यूल फॉर्म होईल, पण सेंट्रल ॲटमवरती 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असेल. 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन. सुडो इनर्ट गॅस कन्फिगरेशन. जे काही कॅटायन असेल ना, कॅटायन, त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन असेल. त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये कॅटायन्स हॅव्हिंग इलेक्ट्रॉन बिटवीन 9 to 17. असे काही कॅटायन असेल त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असेल? 9 to 17. आणि लास्ट वन काय? ऑड इलेक्ट्रॉन.
काही ॲटम्स कंबाईन होतील पण त्यांच्यावरती काय असेल, ऑड इलेक्ट्रॉन असेल, त्यांच्यावरती काय असेल, ऑड इलेक्ट्रॉन. इथे 7 आहे, काही ठिकाणी असतील 11. ओके, या पद्धतीने. ओके, ठीक आहे. या पद्धतीने आपण ऑक्टेट रूलपर्यंत बघितलेलं आहे. केमिकल बॉन्डिंग बघितलं आपण, केमिकल बॉन्डिंग स्टार्ट केलेला होता. केमिकल बॉन्डिंगमध्ये फोर्स असेल का जो काय करेल, ॲटम्सला हेल्ड करून ठेवेल, ॲटम्सला हेल्ड करून ठेवेल. ओके, त्याच्यानंतर आपण काय बघितलं, आपण कोसेल-लेविस ॲप्रोच, कोसेल-लेविस ॲप्रोच बघितला. त्याच्यानंतर आपण बघितलं ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूलच्या नंतर आपण बघितला लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल. ओके, उद्याचं जे काही नेक्स्ट लेक्चर असेल तिथे आपण कोव्हॅलंट बॉन्ड बघूयात. ॲक्च्युअलमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड, त्याच्यानंतर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक, त्याच्यानंतर आणखी काही थिअरीज आहे ते आपण इथे डिटेलमध्ये बघूयात. ओके, ठीक आहे. थँक्यू.